श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्। एतानि अपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितं मतम उत्तमम। अन्वय असा आहे, हे पार्थ, तो एतानि अपि कर्माणि सङ्गं त्यक्त्वा च फलानि त्यक्त्वा आणि कर्तव्यानि, जे कर्तव्य आहे ते कर्तव्यानि मे मतम, कर्तव्यानि मे निश्चितम उत्तमम मतम, तर जे नाही मे निश्चितम उत्तमम मतम, तर असं माझं मत आहे. विषय असा चाललेला आहे, कर्म करत असताना संन्यास आणि त्याग या दोन शब्दाचं विवेचन चाललेलं आहे. संन्यास म्हणजे टाकणेच आहे, त्याग म्हणजे टाकणेच आहे. यातला नेमकं गर्भित अर्थ काय आहे असा अर्जुनाचा प्रश्न होता, आणि त्या प्रश्नाला भगवान उत्तर देतात. तो यातलं नेमकं काय टाकायचं आणि काय करायचं, तर त्या एक संन्यास शब्द घेतला तरी तो कर्माच्या संबंधित येतो, आणि त्याग शब्द घेतला तर तो कर्माच्या संबंधित येतो. कर्मसन्यास असेल म्हणजे कर्माचाच त्याग होतो, आणि त्याग म्हणलं तर तो कर्माचाच त्याग होतो. तर याचं विवेचन करत असताना भगवंताने दोन विभाग केलेत. मागच्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, यज्ञ दान तप हे कर्म न त्याज्यम कार्यम, हे टाकून चालणार नाही, उलट ते करणीय आहे, ते केलेच पाहिजे. का यज्ञ दान तप हे मनुष्याला जे परमार्थ करतात त्यांना पावन करणारी असल्यामुळे ते कर्म केलेच पाहिजे, असं 5व्या श्लोकात सांगितलं. आता 6व्या श्लोकात सांगितलं, काय सांगितलं, ते कर्म केले पाहिजे, गोष्ट खरी, पण ते कसे केले पाहिजे, तर ते कर्म कसे केले पाहिजे. भगवान सांगतात, हे अर्जुना, परंतु काय एतानी कर्मानी, हे कर्म करायचे, पण त्यातले जसा एखादा सर्प असतो, तो गारुडी सर्प घेतो, सर्प खेळवतो, त्याच्यावर त्याचं पोट चालतं, पण तो सर्प काय मारीत नाही, बस सर्पाचा विषारी दात काढून टाकतो. तसं या सगळ्या याच्यातला विषारी दात काय असेल तर तो त्या कर्माचा संग आणि फल या दोन गोष्टी काढून टाकल्या, मग ते कर्म करायला काय हरकत नाही. आणि म्हणून या श्लोकाचा सरळ अर्थ आहे, अर्जुना, ही कर्म जरूर केले पाहिजे, कारण ते कर्तव्य कर्म आहेत. फक्त ते करत असताना त्यातला संग आणि फल याला टाकून ते कर्म जरूर केले पाहिजे, असं माझं
उत्तम प्रकारचं सर्व मतापेक्षा श्रेष्ठ मत आहे असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. तर ती येतानी कर्मानी, हे कर्म येतानी कर्मानी म्हणजे कोणती कर्म? तर थोडक्यात जे मागं 3 कर्म सांगितले ते आपण जे रोज नित्याने करतो ते काय सांगितले मागच्या याच्यामध्ये? यज्ञ, दान आणि तप. तर आपण यज्ञ करतो का? तर रोजचा नित्यनेमाने यज्ञ करतो. आणि एक करतो का? अनेक करतो. भोजनाच्या रूपाने करतो, द्रव्याच्या रूपाने करतो, कोणते अनेक रूपाने आपण त्याला काय म्हणतो? देणे, टाकणे, काहीतरी देणे. हे एक प्रकारची आहुती असते. गोग्रास दिला, काकबली दिला, अतिथी भोजन घातलं, आपण जेवण केलं, असं जे काही करतो हे सगळे यज्ञच होत असतात. हे सगळे काय होतात? यज्ञच होतात. आणि केव्हा तरी आपण कोणाला काही देतो. देणं आता आपल्याला आपल्या दारात कोणी मागायला येत नाही, कारण त्यांना माहिती आहे या भिकरबंबजवळ काय आपल्याला कोण काय देणार आहे. आणि याचा अर्थ कोणी दारात आलं आणि मग तुम्ही त्याला काहीतरी पैसे दिले म्हणजे दान दिलं एवढंच आपल्याला कळतं. दी येते, देणे. मग काय देणे आहे? काल सांगितलं आपलं काय देणे. आता काय म्हणतो आपण त्याला? ज्ञान, दान हे देणंच आहे. एखाद्याला अन्न जेवण घालणं हे सुद्धा एक प्रकारचं देणंच आहे. किंवा एखाद्याकरता एखादी वेळ देणं हे सुद्धा देणंच आहे. एखाद्याचा जीव वाचला, एखाद्याचं संकट वाचलं, त्याकरता तुम्ही प्रयत्न केले, हे सर्व कशामध्ये येतं? येते, देण्यामध्ये येतं ते. आणि नित्याचं तप असतं. आता रोज आपण पहाटे उठणं, स्नान करणं, देवपूजा करणं, जप करणं, तीर्थयात्रा करणं, वारी करणं, भजन करणं, हे श्रवण करणं, हे सर्व तपामध्ये येतं. पाहिलं तर तपात येतं, आणि नाही पाहिलं तर व्यर्थ पण जातं. तपात कधी येतं? ज्यावेळी तुम्ही आग्रहाने करता, याची टिंगल म्हणून करता, की गंमत म्हणून करता, का टाईमपास म्हणून करता, की साधन म्हणून करता. साधन म्हणून करता, याच्यावरती ती गोष्ट असते. आता पाठ ऐकायचा, पाठ ऐकता फुटाने खाता खाता पाठ ऐकलं, त्याला तप कसं काय होईल? ते असं नाही होणार ना. देवपूजा करता करता गप्पा मारतो आणि देवपूजा करतो, असं नाही होत ना. मग त्याकरता तपाकरता जी गोष्ट सांगितलेली आहे त्या ठिकाणी त्याला म्हणतात क्षोध, पिपासा, शीत, उष्ण, हे करी, याला काय म्हणतात? ते द्वंद्व सहनम तपा. तुम्ही जे छोटं करता की मोठं करता याला महत्त्व नाही. पारण्याला बसल्यानंतर तुम्ही पारला मिनटाला जर इकडे तिकडे उठून चक्कर मारून आले तर मग ती तप नाही होत. आणि त्याचं अनुष्ठान जर केलं तर मग ते तप होतं. तर असं ते एकूण आपल्या रोजच्या याच्यामध्ये आपण काय यज्ञ करतो, दान देतो, तपही करतो. फक्त यातलं काहींचं स्वरूप छोटं असेल आणि काहींचं स्वरूप मोठं असेल. काहींचं 5 मिनिटाचं पण तप होऊ शकतं आणि काहींचं 5 तासाचं पण तप होऊ शकतं. असं आता वारीमध्ये आपलं 12 तासाचं तप होतं, ते तर काय नाकारता येत नाही ती गोष्ट. तशी कीर्तन म्हटलं 2 तासाचं तप सगळ्यांचंच असतं. बसलेल्या माणसाला तर बसावंच लागतं, जी उभी राहिली त्यांना उभंच राहावं लागतं, ज्याला बोलाय त्याला बोलावंच लागतं. ते 2 तासाचं तप. भजन करायचं म्हटलं तर हरिपाठ करायचं 8 तास हरिपाठ, 8 तासात तो हरिपाठ. मग हरिपाठामध्ये माणसं काय करतात? ते तेवढं होऊस तर काय मध्ये उठून चहा पिऊन इथून अर्धा करतो असं नाही करीत ना. मग ते एक प्रकारचं तपच असतं. मग आता हरिपाठाला बसला, त्याला जरी लघवी आली तर तो काय करतो? नको, आता हरिपाठ झालेलं जातो. हे काय झालं? इंद्रिय निग्रह झाला. मग त्यात इंद्रियांचा पण निग्रह येतो, मनात निग्रह येतो, शरीर निग्रह येतो. हे ज्या कालात निग्रह केले जातात त्याचंच नाव असतं तप. आणि हे याला म्हणतात कर्तव्यानी. हे कर्म आहेत 3: यज्ञ, दान आणि तप. याच्या अंतर्गत आपण अनेक प्रकारचे कर्म करतो, त्या तिन्हीमध्ये त्यांचा अंतर्भाव होतो. तर ते असे येतानी आपी कर्मानी हे कर्तव्य कर्म आहेत आणि ते केलेच पाहिजे. फक्त काय आहे त्याच्यामध्ये? आग्रह नको. जसा बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचा करण्याचा आग्रह असतो, तशी बरीच गोष्ट टाकण्याचं पण आग्रह असतो. टाकण्याच्या आग्रहात गेलं तरी ते चुकतं आणि करण्याच्या आग्रहात गेलं तरी ते चुकतं. त्यात आग्रह आला का त्यात अहंकार आलाच. आग्रह आला
की त्या तुम्ही कर्तेपणा तुम्ही स्वीकारला. आणि मग कर्म करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आग्रह म्हटला, की त्या आग्रहामध्ये आता तुम्हाला यज्ञ करायचा. मग यज्ञ करायचं म्हटलं ते काय करायचं, मग तुमचा आग्रह आहे. यज्ञ म्हणजे नाही कुंड झाले पाहिजे, मग तेवढे ब्राह्मण आलेच पाहिजे, मग हे सगळं मारल्यानंतर त्याला तूप लागतं. मग तूप काय तुमच्या घरात काही हिरी आहे का तुपाची? मग गेला 17 ठिकाण दारात मागायला. हे सगळे आग्रह आले ना, हे करावं लागेल का नाही? आणि हे आग्रह करत असताना माझा यज्ञ शेवटाला गेला पाहिजे, तो यथोचित झाला पाहिजे. याच्यामध्ये कर्तृत्वाचा अभिमान घेतल्याशिवाय हे काही कार्य पार पडणार नाही. कारण का, त्या आग्रहाने तिथं हे केलं. हे आग्रहाने तुम्हाला कर्तृत्वाचा संघ तयार झाला. आणि म्हणून आग्रह जर केला तर मग सामुग्री संग्रह तयार करण्याकरता तिथं तुम्हाला कर्तृत्व स्वीकारावं लागतं. आणि म्हणून मग हे सगळं करत असताना जिथं आग्रह येतो तिथं कर्तृत्व येतं, जिथं करता येतो तिथं संघ येतो, आणि जिथं संघ येतो तिथं आपोआप फलासक्ती निर्माण होऊ शकते. मी एवढं केलं तर मला एवढं झालं पाहिजे, चांगलं यज्ञ केला मग लोकांनी येऊन मला शेण आणलं पाहिजे, शिव्या दिल्या पाहिजे, अशी थोडीच कोणी अपेक्षा करतो. कोणतरी वा 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 फार चांगलं, एवढी तरी अपेक्षा करेल का नाही? म्हणजे झाली फलाची अपेक्षा झाली, आशा तर झाली त्या ठिकाणी. तर ते असं आहे. आणि म्हणून ते सगळं करत असताना कोणत्या प्रकारचा आग्रह नको, म्हणजे थोडक्यात ते करत असताना त्याची आसक्ती नको, त्याचा संग नको. म्हणजे थोडक्यात करत असताना कर्ता, कर्म, करण आणि फल यात कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. एक कथाकार होते आणि त्यांची कथा चालू झाली. आता त्याची कथाच तशी ऐकण्यासारखी असेल, एक 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 उठून सगळे उठून गेले. त्याची कथा चालू, त्याला वाटलं मी फारच चांगलं सांगतोय बा. आणि मग ते एकच माणूस पुढे बसला होता. आता एकच माणूस पुढे बसल्यावर त्याला वाटलं काय हो, हा माणूस काय निष्ठावान आहे, सगळे गेले पण एवढाच राहिला, खरी याच्या देवावर भक्ती भाव झालं. ते बराच वेळ झालं ते इकडं तिकडं पाहिलं. मग त्याला वाटलं ते आता माझी कथा नंतर का व्हायना पण म्हणला तर याला विचारतोच म्हणले, काय म्हणजे सगळे गेले आणि तो कोण बसला म्हणला. ते म्हणला तुमची कथा कुठपर्यंत चालू नाही? ते म्हणले कथाकार म्हणले कुठपर्यंत नाही म्हणले, यावत तैलम तावत कथनम, जोपर्यंत यात दिव्यात तेल आहे तोपर्यंत माझी कथा चालणार आहे. किंवा म्हणला मी तेवढ्याच करता बसलो, हे तेल संपलं का मी दिवा घेऊन जाणार आहे म्हणला. मला हा दिवा पळवायचा आहे आणि म्हणून मी बसलो आहे. आणि याची कथा चालली का ते तेल संपायचं आहे. म्हणजे याला कथा तेल संपायचं तोपर्यंत करायची, आणि त्याला तेल संपोस तर बसायचं म्हणजे दिवा घेऊन पळायचं आहे. पण दोघांचाही त्या ठिकाणी संबंध येतो का नाही? हां, याने काय कथा करायची म्हणूनच कथा करीना, आणि तो कथा ऐकायची म्हणूनच काय कथा ऐकना. म्हणजे दोघांमध्ये ज्यावेळेला आग्रह तयार झाला त्या काळात त्याने कर्तृत्वाचा मत घेतला आणि याने पण कर्तृत्वाचा मत घेतला. म्हणजे कर्तृत्वाचा संबंध आला रे आला की संघ येतो, संघ आला रे आला का त्या संघामध्ये तुम्हाला आसक्ती निर्माण होतेच, आणि आसक्तीच्या पोटात फलासक्तीसुद्धा निर्माण होते. आणि म्हणून जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कसं करा म्हटले तुम्ही, कर्म तर करायचं, पण कर्म असं करा माऊलींनी उदाहरण दिलेत. जसा एखादा मनुष्य तीर्थयात्रेला जातो, मग तीर्थ काय मोले तीर्थे जाय, हा मोले तीर्थे जाय, आणि हा तो जाऊ द्या अर्थ सांगा, तर ओय म्हणत बसलं का लय वेळ जाईल त्याच्यात. तो तीर्थाला जातो, त्याला कोणतरी एक पैसे दिले पाठवतो. मग तीर्थाला जातो त्या कालामध्ये मी तीर्थ करतो आणि याचं मला फल मिळणार आहे हा काही त्याच्या डोक्यात नसतं. त्याला मग मला पैसे दिलेत, मी आपलं काही चक्कर मारून एवढं त्याच्या डोक्यात असतं. मग जसा तो निर्ममत्व होऊन तीर्थयात्रा करतो त्याप्रमाणे. किंवा एखादी दाई असते आणि ती एखादी दाई त्या मुलाचं संगोपन करते. मग तिच्या डोक्यात काय असतं का हे मूल मोठं होईल आणि मग मला जीव लावणार आहे, हे जरा शाळा शिकेल, मोठा पगार होईल आणि मग मला ते पैसे देईल, हे जरा ताजं झालं पाहिजे,
काही आजारी नाही पडलं पाहिजे, तिला काही घेत नाही ती. फक्त ती आहे तोपर्यंत त्या मुलाला पाणी काय दूध पाजणं, झोका देणं, त्याची आई त्याच्याकडे दिलं टाकून काय गेली निघून ती. मग ती जसं त्या मुलाचं कर्तृत्व करत असताना त्या कर्तृत्वाचा कुठलाही संघ स्वतःकडे घेत नाही. हा मुलगा मोठा झाला पाहिजे, चांगला शिकला पाहिजे, तर काय तिचं काय घेणं नाही त्याला ते. मग जशी ती दाई किंवा दाई बाळंतपण करते, मग ती तिची प्रक्रिया पूर्ण करते का त्या मुलाचं काय तिला काही घेणं देणं असतं का, तो काय विषय नसतो. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या पद्धतीने कर्म करायचं, या पद्धतीने कर्म करायचं. किंवा दुसरी गोष्ट, सांडोनी दुधाची टकळी, गोवारी गोवारी गाव धेनू वेटाळी. मग आता ते आमच्या गावात पहिलं होता तो गायांचं, त्याला आखर म्हणायचे. ते आखरवर आम्ही काय वेळाला गाया नेऊन घालायचं. ह्या गावामध्ये एवढ्या गाया होत्या, एकाच घरी भागवतचे मामा आहेत त्यांच्या घरी एकट्याच्या घरी होत्या 200-250 गाया. ते 2 माणसं राहायचे गाया सांभाळायला. आणि सगळ्या गावात जवळजवळ 500 गायाचा गावदल होता. हे फक्त गोरगरिबांच्या गाया, बाकी प्रत्येक कुटुंबात एक माणूस गाया चारायला. इतक्या गाया होत्या गावामध्ये. का डोंगराचं गाव हे, इतक्या गाया म्हणजे गाव पूर्ण असं गच्च भरेल राहायचं गायाचं. आणि मग ते त्यात एक ज्याच्या घरी 1-1, 2-2 आहेत, मग त्यांना कोण दिवसभर जाईल चाललं. तर तिथं एक ते असं मोठं ते आखराचं जागा होती पहिली, ती जायचं आणि तिथं नेऊन घालायची. आणि त्याला महिना झाला की 1 चारणे द्यायची, म्हणजे ती राखोळ म्हणायची त्याला. राखोळ द्यायची ती 4 आणे त्याला ती. मग आता तो गाय घेऊन जायचा, मग आता ती कोण आणायचा, मग आता चारायचा, पाणी पाजायचा. मग आता हे गाय किती दूध देणार हे, का हे गाय येणार हे, का याचं काय त्याला मला दूध घोटभर दूध मिळणार, याला ते तर काय वेशाने असं आहे. तो गाय तर चारीत होता, पण सांडोनी दुधाची टकळी असं आहे. जर मालक जर गाय चारायला गेला तर तो चांगल्या जागेवर चारेल, त्याला वाटलं की संध्याकाळी गायीने थोडं जास्त दूध दिलं पाहिजे. पण जो गोवारी आहे, जो सामुदायिक गाय वळणार आहे, त्याच्या डोक्यात हा काय विषय नाही. मग तो जसा ते गाय चारतो ना तसं कर्म करा. ज्ञानेश्वर महाराजांची उदाहरणं आहेत. किंवा तुमच्या दारात पिंपळ लावला, बरेच झाडं आहेत, आंब्याचे, चिंचा, जांभळी वगैरे, आमका तमका. मग तुम्ही त्याला सगळ्याला पाणी घालायला लागली. पाणी घालता पिंपळाला पाणी घातलं, पण पिंपळाला पाणी घालत असताना तुम्हाला असं वाटलं का ह्या पिंपळाला फळं येतील आणि मग ते फळं 4-2 फळं मी खाईन आणि 4-2 फळं विकील आणि त्याचे 2 पैसे घेईल, असं कधी मनात येतं का? मग तर जसं त्या पिंपळाच्या बद्दल निर्ममत होऊन त्याला पाणी टाकतो तो. पण आंब्या झाडाला तसा टाकेल का तो? नाही. आंब्याच्या झाडाला आंब्याची अपेक्षा आहे त्याला, मी आंब्याला पाणी घातले असं. पिंपळाला ते काय होत नाही ते. मग जसं पिंपळा झाडाला पाणी घालतो पण त्याची कोणती अपेक्षा ठेवत नाही, त्याप्रमाणे कर्म करत असताना कोणती अपेक्षा न ठेवता त्याला म्हणतात फलाशा, म्हणजे फलसंगाचा त्याग. याच्याकरता हे उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे ते त्याप्रमाणे. किंवा एखादा पैसे ते बँकेमध्ये पैसे मोजतात माणसं, हा कॅशियर, तो किती पैसे मोजितो हा सांगा तुम्ही त्याला. त्या पैशाचं त्याला काय आहे का, ह्या नोटा फाटके आहेत, मला ह्यात मिळणार आहेत का, काही नाही. तो फक्त क्रिया करतोय. मशनीत आणि त्याच्यात काय बदल आहे का? आता अलीकडे पैसे मोजायची मशीन निघाली, बरं आहे का नाही. मग त्या मशनीने पैसे मोजले, तो बिंडा तयार झाला, त्यांनी इथून उचलून इकडे फेकला. ह्या दोघांचा फरक तुम्हाला काय वाटतो का? काहीच नाही. मग माऊली म्हणतात त्या पद्धतीने कर्म करा तुम्ही. हे या ठिकाणी येतानी कर्मानी, पण संघ जसा तो कॅशियर तुम्हाला त्या पैशाचा येत किंचितही संघ नाही, त्याला अजिबात संघ नाही त्या पैशाचा. त्याच्यात ते कर्तृत्वही नाही त्याचं, त्या पैशाची त्याचा संघ पण नाही, आणि त्या पैशापासून मला काही मिळेल याची अपेक्षा पण नाही. मग जसा तो मोलकरी पैसे मोजतो, त्याला ना फलाशा त्या पैशापासून, ना त्याच्या केलेल्या कर्तृत्वाचा अभिमान त्याला त्याच्यापासून. मग असे कर्म करा. संगन त्यागत्वा आणि फलन त्यागत्वा. संगय टाका आणि फल टाका. एखादा पोहणारा असतो आणि त्याने टाकली नदीत उडी, आणि कशाला उडी टाकली, ती बुडायला लागलं होतं मध्ये ती. आता बुडायला लागलं, मग तिने काय केलं, गेला त्याला धरलं, भरा आणलं नदीच्या काठाला.
आणि मग केला वर उभा, त्याच्या नाकाडोळ्यात पाणी गेलं होतं, घाबरलं होतं. मग तिथून काठावर काय म्हणतो, पठ्ठ्या पोहून आला बो बाहेर, असं म्हणू शकतो तो. त्याला इकडं काठाला आल्याचा त्याला येतकिंचित अहंकार नाही, कारण त्याला ओढून आणलंय. त्याला माहिती आहे ते आपण नाही आलो, आपल्याला येणे आणलंय ते. मग त्याला त्या काठाला त्या कर्तृत्वाचा त्याला येतकिंचितही संग नाही, बरं आहे का नाही. मग तो जसा निसंग, मी आलोय की एवढी गोष्ट करी, कर्तृत्व कोणाचं आहे ते पोहणाऱ्याचं. मग जसं तो त्याला त्याच्या कर्तृत्वात संबंध ठेवीत नाही, त्याप्रमाणे कर्म करणाऱ्या माणसाने याच पद्धतीने करावं. पुरोहित एखादी आपले त्यात सत्यनारायण सांगतो किंवा जो अभिषेक सांगतो, घरभरणीचं असतं किंवा पिंडदानाचं असतं, अनेक ठिकाणी ती पुरोहित लग्न असतात. ते काय करतो तो लग्नात, त्या पोरीला कधी पोरं होते आणि त्याच्या डोक्यात एक काय ते काय त्याला का त्या आमची खेडेगावात म्हणे काय, नवरी म्हणून नाही तर नवरा मरू, दक्षिणा पक्की, दक्षिणेशी बाप, तिकडं लग्न उद्या का मोडना. काय घेण नाही त्या स्टेज, आता स्टेजवरच मोडतात म्हणा, असं पेपरला होतं रोज स्टेजवरच मोडतात असं. ते का फार कठीण गोष्ट. काल मला ते मोहितने सांगितलं, त्या पेपरला आलं का काय त्याचं ते त्याचं कुठलं होतं काय ते सारखे ते फोन वाजायचे त्या पोरीचा. ते नवरती म्हणलं कोण मंगळसूत्र घालायचं टायमाला, असं का. ते म्हणले ते यार ते कोणाचे फोन आहेत, ते म्हणले ती माझ्या प्रियकराचे आहेत फोन. तर तो शहाणा झाला, ते म्हणलं बरं चांगलं आहे, राहू दे मला काय अडचण नाही म्हणलं. त्यांनी पोलीस बोलवली, त्यांच्या ताब्यात दिली आणि तिथं ती म्हणला जय विठ्ठल वाचलो म्हणले तुझ्या तावडीतून, तुझी माझ्यावर फार उपकार झाले, आणि दिली काढून. आता ब्राह्मण होता का नाही तिथं, तिथं ब्राह्मण होता तिथं. असे लय आहेत ते. काही नवरदेव दारू पिऊन आईल ना, तिथं त्या मुलीने सांगितलं मला तुझे लग्न नाही करायचं, कुठं स्टेजवर. असं रोज काहीतरी असतं ते. मग त्या कालामध्ये तो ब्राह्मण तिथली सर्व विधी करतो. काय सप्तपदी, लाजहोन, सुमुख सुन्मुख आसन वगैरे ती सगळी विधी करतो, किंवा ते मंगलाष्टक बनतो, सर्व काही लग्नाचं करतो. पण त्या लग्नातल्या कोणत्याही कर्तृत्वाचा अजिबात अभिमान धारण करत नाही, त्याचा संग पण नाही करत. लग्न झालं तिथून पिशवी घेऊन निघाला का विषय संपला त्याचा. म्हणजे करत नसताना सुद्धा त्याचा संबंध ठेवत नाही. आणि ते लग्न कसं पार पडलं का, त्याची चव गेली का, लोक उपाशी गेली, त्याचं पण त्याला काही घेणं नाही. ते ना त्यापासून चांगला आपल्याला रिझल्ट मिळेल ही त्याला फलाची अपेक्षा नाही. आणि मी हे केलं त्यामुळे चांगलं झालं, इथं त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान नाही. आणि म्हणून कर्म करत असताना अशी गोष्ट म्हणून त्याप्रमाणे करता त्या कर्त्यात अहंकार नसावं, त्या कर्तृत्वाचा संग नसावं, आणि जे केलं त्याबद्दल जे फल मिळेल त्या फलाची कधी आसक्ती करू नये. काल सांगितलं आपल्याला, त्याकरता सर्वात जे काही घडेल ते कृष्णार्पण नमस्तु, ईश्वर अर्पण बुद्धीने केलं तर मग संगही राहत नाही आणि फलापेक्षाही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर आपलं भगवान सांगतात, येतानी अपितु कर्मानी कर्तव्यानी कर्मानी, हे कर्तव्य कर्म तू कर, पण कसे, संगन त्यक्त्वा, संग म्हणजे आसक्ती टाकून, आणि फलानी त्यक्त्वा, फलापेक्षा सोडून. थोडक्यात कर्तृत्वाचा संग आणि फलाची अपेक्षा टाकून तू कर्म कर. कसं कर, एका शब्दात तुम्हाला सांगतो, जसं यंत्र अनेक कर्म करतं. आता काय मशीन चालतात, सगळे मशिनी चालतात. आता फॅन फिरतो, मिक्सर फिरतं, गाडीतलं मशीन फिरतं, पण ते फक्त तेवढंच करतात. मी फिरतो त्याचा अहंकार नाही त्याला, आणि त्या फिरल्यापासून मला काय मिळणार ही त्याच्यात भावना नाही. असं केवळ भावनारहित होऊन असं जर कर्म केलं तर याला म्हणतात कर्म करणं. हे माझं उत्तम प्रकारचं मत आहे, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नियतस्य तु संन्यास, नियतस्य तु संन्यास, कर्मणो नोपपद्यते.
कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्याग मोहातस्य परित्याग तामसः परिकीर्तितः तामसः परिकीर्तितः नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहातस्य तामसः परिकीर्तितः नियतस्य तु संन्यासः कर्मणः न उपपद्यते मोहातस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. मी सांगितल्या पद्धतीने कर्म केले तर ते यथोचित कर्म होतील आणि तुम्ही कर्म जर असे न करता कर्म टाकले तर भगवान या ठिकाणी त्यागाचं स्वरूप सांगायला लागलेत ना. तो तुमचा तो त्याग 3 रूपाचा आहे, तामस, राजस आणि सात्विक. तर कर्म त्याग होतो तो तामस त्याग कसा होतो, राजस त्याग कसा होतो आणि सात्विक त्याग कसा होतो, हे 3 त्याग या ठिकाणी प्रतिपादन करायचे आहेत. तू याचा अर्थ भगवंतानी मागं सांगितलं. परंतु नियतस्य नाम, नियत थोडक्यात विहित कर्म, शास्त्राने जे विधान केले आहेत त्याला विहित निधान, आपल्याला आपल्या वाट्याला आलेली कर्म असतात. ती कर्म करत असताना काय पाहिजे, नियतस्य असं जे कर्म आहे ते नियतस्य कर्मणः संन्यासः न उपपद्यते. तुमचे विधिवत कर्म टाकणं त्याला काही संन्यास बनत नाहीत. तुम्ही याला असे कर्म टाकले आणि मग तुम्ही त्याला कर्मसन्यास म्हणाल तर त्याला कर्मसन्यास म्हणत नाहीत. तो मोहाने त्याग होईल आणि तो तामस त्याग होईल असे भगवान म्हणतात. तर न उपपद्यते, मग मोहातस्य परित्यागः, तुम्ही मोहामुळे ते कर्म टाकलेलं आहे. मोहामुळे याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात अज्ञानामुळे, दोषामुळे, भीतीमुळे ते कर्म टाकलीत आणि त्यामुळे तो जो त्याग आहे त्या त्यागाला काय म्हणतात, तामस परिकी, त्या त्यागाला तामस असं म्हणतात. तर इथं आता अर्जुनाच्या संशय निवृत्ती करता जे सगळं जे सांगितलं जातं ते अर्जुनानिमित्तं कृत्वा सांगायचं आहे आपल्यालाच. आपल्याकरताच एवढं बारीक सांगायला लागलेत भगवान. तर या 7व्या श्लोकामध्ये कर्मसन्यास ही गोष्ट कोणाला सांगितलेली असते, तर जे कर्म अधिकारी आहेत त्यांना जे कर्म अधिकारी आहेत त्यांना सांगितले ना. जे कर्मच नाही करीत त्यांचा काय प्रश्न येत नाही. जे मुक्त झालेत त्यांचाही प्रश्न येत नाही. जे कर्माचे अधिकारीच नाहीत ते त्याच्यात या कक्षेत येतच नाहीत त्यांचा पण प्रश्न नाही. तो प्रश्न कोणाचा आहे, जे विद्वान आहेत, जे कर्म करणारे आहेत, त्या कर्म करणाऱ्याकरता हा विषय चाललेला आहे. आणि म्हणून असे जे कर्म आहेत अनअधिकारी आहेत त्यांचा प्रश्न नाही. तर जे कर्माधिकारी आहेत आणि त्यांच्याकरता भगवान सांगतात नियत कर्म याचा अर्थ एक काही नियत नाही. थोडक्यात नियत म्हणजे नियमाने होणारे कर्म. आणि नियमाने होणारे कर्म तुमच्यावर कुठं बंधन येतात. शरीर निर्वाह करता उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत शरीर निर्वाह करता करावं लागतं. मग करावं लागतं काय, सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान करावं लागतं. विधिवत कर, नियत विधिवत कर. उगाच कुठे जनावरासारख्या उड्या मारण्यापेक्षा घरामध्ये गंगा स्नान सांगितलंय पण आता गंगाच नाही. मग घरामध्ये स्नान करत गंगेची यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी श्लोक म्हण, नाही तर काय म्हण, हर हर गंगे तरी म्हण. गंगा यमुना नद्यांचे तीर्थांचे नाव तरी घे.
नाहीतर हरिपाठ म्हण, स्नान करता करता 15-12 अध्याय म्हण, नाहीतर काहीतरी नामजप कर, काहीतरी कर विधिवत. नियत ही गोष्ट काय आहे? नियत. स्नान झालं, पुढे तुम्हाला पूजा करायची, पण कोणाची पूजा करायची, कशी करायची, वाटेल ते मनाने काही करतात ना माणसं. माणसं वाया का जातात? ही माणसं मूर्खपणा सोडितच नाहीत महाराज. ते त्यांचा मूर्खपणा सोडितच नाहीत. ते ना शास्त्राचं ऐकत, ना कोणत्या महाराजांचा ऐकत, सगळ्या गोष्टी मनाने करतात. तुम्ही आता हे यांच्या खेडेगावात जाऊन पाहिलं ना, ते परमार्थ करतात, पण काय त्याच्या मनाने करतात ते. हे आपण करतो योग्य आहे की अयोग्य, ते आलं का नारळ घेऊन येतं, त्या रामेश्वराची पिंड आहे ना, त्या पिंडच्या साळून करून असं नारळ फोडणार ते. आता फोडतात ते. आता पहिल्यापासून आम्ही तेच करतो लहानपणी. आणि ती पाणी नारळ फोडायच्या पिंडीवर, त्याच्यावर टाकायचं, मग ते साखर बिकर असले पिंडीवर ठेवायची, त्या पिंडीवर. म्हणजे सगळे मुंगळे मुंग्या त्याला. हे मी आल्यावर भांडू बंद केलं ते. लोकाला शिव्या देऊ. आता ते बंद झालं. आता तरी काही महाभाग येतातच ते असे त्याच्यावरती, त्या पिंडीवर पैसे ठेवणार. आता कोणता परमार्थ येतो? ही कोणती विधी येते? हे नियत आहे. हे नियत तुमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे. हे शरीर जसं आपल्या कर्म जे आहे ना, ते कर्म पहिले शरीराकरता निर्वाह करण्याकरता आवश्यक गोष्ट आहे की नाही? ती आवश्यक गोष्ट आहे ना. मग ती शरीर निर्वाहाची पण त्याच्यात येतात. मग हे करत असताना जे काही करायचं त्या कालामध्ये आपल्याला जे वाट्याला आलं ते कर्म. मग हे तुम्हाला शरीर निर्वाहाच्या बाबतीत सगळं शरीराच्याच संबंध येतं, परमार्थ शरीराच्याच संबंध येतो, जगणं शरीराच्याच संबंधित येतं. मग जगण्याकरता मी तुम्हाला स्नान झालं आणि ते पूजाचं सांगितलं. नंतर तुमचं खाणं येतं. खाण्यात पण नियत येतं ना. काय तुमच्या मनाला ते जनावरासारखं तुम्ही जर काही खायला तर, आता माणसातून जनावरात काय फार फरक नाही राहिलेला. माणसाने जनावराचा आणि माणसाचा अंतर एकदम बंद संपूर्णच टाकलं. आता माणसातून जनावरात फारसा फरक राहिलेला नाही. आणि कोणत्या डोक्यात आले त्याला काही विलाज नाही. होऊनच जर एखादा मनुष्य दरीत उडी मारायची ठरली, एखादी मुद्दामच फाशी घ्यायची, एक अग्नीतच घुसायचा ठरला आणि त्याला मागं ओढलं तर तू ऐकतच नाही, मग तो मरा, तुला मारायचं तर. आता तुम्ही कोणी, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, सगळे टी व्ही पाहतात. काय त्या अवदसा घुसल्यात खाण्याच्या, त्या ही ती रेसिपीन शुद्ध असणारं 4-4, 5-5 पदार्थ एकत्र करायचे आणि त्याचा रेंदा काहीतरी करायचा, त्याला वेगळं काहीतरी नाव द्यायचं आणि ते शरीरामध्ये कोंबायचं ना. त्याला वेळ माहीत नाही आणि ते कशा करता खातो हे त्याला माहीत नाही. तो काही जरी खाल्लं तर मुळूची होणी ठाके, काही फरक नाही पडत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, कसं खाल्लं तर जगणे एवढा त्याचा अर्थ असतो, याच्यापेक्षा त्याचा काय फार सगळा वेगळा अर्थ होत नाही. जिभेला जे आवडतं ते पोटाला आज चालतं असं मुळीच नाही. पोटाला ज्याची अपेक्षा असते पचण्याकरता, जिभेचा आणि पोटाचा 100% विरोध असतो. नेहमी जिभेला जे आवडतं, जिभेला जे चवदार लागतं ते मनाला आवडतं. आणि मन आणि जीभ एकत्र झालं का ते काही पोटात खुंबते आणि खाली पोट म्हणतं नको 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 नको, तरी वरून ढकलीतच तो, कारण त्या दोघांचा फार विरोध असतो. तर अशी गोष्ट असते. म्हणजे जेवायची गोष्ट असते ती नियतम. जेवणात पण तुमचं स्नान नियत पाहिजे, पूजा नियत पाहिजे, तुमचं भोजन नियत पाहिजे, तुमचा आहार विहार नियत पाहिजे. तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये म्हटलं ना, ते काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या हे नियतच, सगळं नियतच आहे ना. युक्त आहार विहार नियम, इंद्रियाशी सार नसावी बासर, निद्रा बहु नसवेन, भाषण बहु नसावं, याला म्हणतात नियत. नियतस्य आहे ना ते, हे तुकारामाने एका ओळीत सांगितलं ते असं, याला म्हणतात नियतस्य. मग असं हे नियत असताना तुम्ही जर ते टाकलं आणि त्याला तुम्ही नाही मी कर्मसन्यास घेतला म्हणले, आता मी कर्म टाकलं, मग ते तुमचं कर्म टाकणं होत नाही, ते मोहाने तुमचं कर्म टाकणं होईल. आणि म्हणून कर्म ज्या कालामध्ये बऱ्याच वेळा आता कुठं असतं रावले कंटाळा आला, मग कर्म टाकलं की नाही, टाकलं. आज नाही केलं स्नान, आज नाही केली पूजा, आता नाही केली वारी, ज्या कालात टाकतात त्या कालामध्ये
तुम्ही कर्म टाकीत नाहीत. कर्मदोष, त्याला मग कर्मदेश, कर्मदेशाने टाकले जातं ते. कारण का, कोण करील बा एवढं, अवलय त्रास आहे, अवलय ऊन लागतं, काय तरी त्या कर्मातले दोष काढणार, इतकं लय कटकटीच येते. म्हणजे त्या कर्माबद्दलचा द्वेष, आणि मग कर्म टाकले जातं, त्याला म्हणतात मोहात तस्य परित्याग. कर्मद्वेषाने कर्म टाकले जातं, त्याला तामस कर्म असं म्हणतात, कामस त्याग असं म्हणतात त्याला. आणि म्हणून कर्मदोष म्हणून टाकू नये. मग ज्या कालामध्ये तुम्हाला एखाद्या माणसाला काय झालं, त्याला अर्धशिशी होती, डोकं दुखत त्याचं, अर्धशिशी झाली, तर काय या डोक्याची कट हे धीर म्हणलं, इकडे तलवार घेतली, तलवार मुडकट उडून झेल टाकू का, आता काय कटकट आहे का म्हणलं, आता डोकं दुखायची. मग जसं डोकं दुखतं म्हणून शिरच काढणं, तसं तुम्हाला त्या कर्माचा त्रास होतो म्हणून तुम्ही कर्मच ठोकरून दिलं, तर तो त्याग जरूर झाला, पण त्याला संन्यास म्हणत नाहीत, त्याला तामस त्याग म्हणतात. त्याला तामस त्याग म्हणतात. तुमच्या त्या मोहाने त्याग केला आहे तुमचा तो, आणि म्हणून ह्याला म्हणतात ते असं. ते कर्मदोष म्हणून तुम्ही त्याचं टाकता. आणि ते दुसरं उदाहरण दिलं या ठिकाणी असं, हा मोह, मुळात मोह हाच दोष आहे, आणि मोहामुळे असे गोष्ट, कारण त्याला डोकं दुखतं, त्याचा मोह झाला, आणि मग त्यांनी पुढची गोष्ट घेतली, रस्त्याने प्रवास करायला निघाला प्रवास काय दगडवाला काय रस्ते आहेत का काय म्हणला, हेच आता काय चालायचं तर पायालाच म्हणला, पण हे कटकट करण्याच्या त्यांनी पायच तोडून टाकले. आता कर्मत्याग केला का नाही, चालायचं बंद केलं. अरे पण हे त्यागाची ही प्रक्रिया नाही ना, मग हा पण कर्मसंन्यास झालाच ना, म्हणजे कर्म सोडणं झालंच नाही. कर्म सोडणं जरी झालं तर या त्यागाला तामस त्याग असं म्हणतात, असे. आणि म्हणून या ठिकाणी काही झालं तर जेवणाचं एक उदाहरण दिलं. आता आता तिखट आहे म्हणा, लय गरम आहे म्हणा, काय असं वाढलं, मग आता एखादा बुद्धिमान असला तर त्याला न्यूज तर थांबेल, किंवा त्यात लय असलं त्याला पाणी काहीतरी नियोजन करून तो खाईल तो. पण ह्याले काय कटकट उचललं ताटून धीरे फेकून, काय म्हणलं हे काय खरं नाही, काही कामाचं नाही. अरे मग हे त्याग झाला, ही गोष्ट खरी आहे, पण तो त्याग मर उपाशी, आता उपाशी मरशील का तू आता. मग याला म्हणतात तो त्याग मोहात त्याग, मोहामुळे त्याग केला त्यांनी. याचा अर्थ तो त्याग असतो, पण तो तामस त्याग असतो. चल जाऊ द्या, कोणताही दोष असतो तो मोहात दोष होतो, आणि दोष होतो तो मिथ्याने दोष होतो. मोहाच दोष असतो, मिथ्या ज्ञानाने दोष असतो. होय, मिथ्या ज्ञानात दोष तयार होतो, आणि दोषात मोह तयार होतो, आणि मोहाने पुढची गोष्ट. आणि मग त्या मोहामुळे दोष तयार झाला की अशुभाची प्रवृत्ती होते, अशुभाची प्रवृत्ती झाली का त्या दुःख निर्माण होतं, आणि दुःख निर्माण झालं की मग पुन्हा जन्मन, पुन्हा मरण, आणि पुन्हा प्रक्रिया सुरू होते. म्हणून भगवान सांगतात, बाबा असं काय त्याग करू नको. कर्मदोष कर्म आचरण करूनच निवारण होत असतात. कर्मदोष आहेत गोष्ट काय, कर्म कठीणच असतं, दगडातून चालणं कठीणच असतं, भोजन करून खाणं कठीणच असतं, डोकं दुखतं, तुला डोकं आहे म्हणून दुखतं, डोकंच नसतं दुखन काय. मग डोकं दुखत असलं तरी डोकं ठेवूनच डोकं नीट करता येईल, पाय ठेवूनच त्या दगडातून चालता येईल. तसं कर्म ठेवूनच, कर्म करूनच कर्मातले दोष घालवता येतील. मोहाने त्याचा त्याग करू नको. म्हणून याला या त्यागाला काय म्हणतात, तामस त्याग. भगवान सांगतात, अर्जुना परंतु नियतस्य कर्मणा संन्यासः न उपपद्यते. या नियत कर्म असणारे, विधिवत कर्म असणारे, जर तू ते कर्म असे टाकले, त्याला कर्मसन्यास म्हणत नाही, तर त्याला मोहामुळे टाकलेले त्याला परित्याग, तो त्याग आहे. तो त्याग त्याला तामस त्याग असे म्हणतात. दुःखमित्येव यत्कर्म, दुःखमित्येव यत्कर्म
काय क्लेश भयात् त्यजेत् काय क्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागम् सकृत्वा राजसं त्यागम् नैव त्यागफलं लभेत् नैव त्यागफलं लभेत् दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेशभयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. हे बरोबर त्याला बंद कर रे, माझ्या लक्षातच आहे ना, मी काय ते सगळं तोंडात जात आहे ना, हे मी का तू बोलतोय ते का ते वार येतोय ना, तो सगळं ते इकडं शब्द तिकडं जाते झोकून का तू बोलतोय मी ते. दुःखम इति एवं यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागः न एवं त्यागफलं लभेत. त्याला त्यागाचं फल प्राप्त होत नाही. तर यत्कर्म दुःखम इति एवं आणि काय क्लेश भयात् त्यजेत, तर असं जे टाकलेलं कर्म आहे तो राजसम त्याग कृत्वा, हा जो राजस त्याग आहे असा त्याग जर केला तर मग त्याला त्याग फलम नैव लभेत, त्याला त्यागाचं फल काय प्राप्त होत नाही. तर मागचा सांगितला तो तामस त्याग आणि आता सांगायचा तो राजस त्याग. तर यत्कर्म दुःखम, हे कर्म फार दुःखदायी आहे. आणि म्हणून काय क्लेश भयात करत असताना शरीराला फार त्रास होतो. आणि शरीराच्या त्रासामुळे जर तुम्ही हे तुमच्या वाट्याला आलेली कर्म जर टाकलीत, तर असा जर तुम्ही कर्माचा त्याग केला तर तो त्याग त्याला राजस त्याग म्हणतात. आणि त्या त्यागापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फल प्राप्त होणार नाही, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. तर हा जो त्याग सांगायचा तो का टाकायचा, इथं दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात. कारण कर्म हे फार दुःखदायी असतं. कोणतंही कर्म करणं हे दुःखदायीच असतं. आणि जे कर्म करत असताना शरीराला काय होतं, दुःखच होतं. काय क्लेश, मग काय शरीराला क्लेश होतात या भयाने, आणि कर्म हे दुःखदायी आहे या भयाने त्याने काय केलं, ते कर्मच टाकून दिलं. तर असं कर्म टाकणं हे काही योग्य नाही. मग त्याकरता तुम्ही आता जे करता याच्यात काय फुकट असतं, काही फुकट नसतं, काही सोपं नसतं. परमार्थ करणं सोपं नाही आणि संसार करणं पण सोपं नाही. तुम्ही आता सकाळी उठले, आता तुमचं काय आम्हाला माहीत नाही, पण आमचं सगळं आयुष्य गेलं. आमचे हे लहान पोरं असतात, आता थंडी असते, मी पहाटे 5ला फिरायला जातो, तर ते 5ला पोरांची आंघोळी होतात. इतक्या थंडीत ते इकडे बुगडत फिरतंय, पाठ करतंय, एक आंघोळ करतंय, एक भांडणं करतंय. ते पहाटे 5ला अंधारात सगळे झोपलेले असतात कांदडे. हे त्या काळात सगळे इथं तिथं 3 ठिकाणी मंत्रघोष चाललेला असतो. मग आता ते फुकट होतं का, ते नाही होत फुकट. मग तुम्ही सांगा, ही माणसं काय रात्रभर नांगर ओढायला जाते का, दिवसभर काय करतात ही माणसं, काहीच नाही करीत माणसं. इच्छाच नाही त्यांना, ती माणसं म्हणून जगतच नाहीत, ही माणसं. आणि मग जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये शांतता स्वच्छता हे नसेल, ज्या घरामध्ये सकाळी उठून स्नान संध्या रांगोळी मंत्र हे चाललं, तिथं लक्ष्मी राहील ना. पण तुम्ही दिवस उगूस तर झोपले, तिथं तुम्ही कशाला तुम्ही आरोग्याची अपेक्षा करू नका, शांतीची अपेक्षा करू नका, आणि संपत्तीची अपेक्षा करू नका. तर मी कशा सांगतो, काय क्लेश. वारकऱ्याला सकाळी झोपला 8 वाजता, रास होईल का कधी, होणारच नाही माळकरी माणसाचं.
ऊर फोडून तर फोडून कुठं त्याचं ज्याचं बाथरूम असेल कुठं बाहेर कुठंतरी उठून तो स्नान करणारच तो. मग स्नान करून काय क्लेश, शरीराला त्रास होतोच, तो उठणं त्रास होतं, स्नान करणं त्रास होतं, पण तरी तो मग जर स्नान करायला गार लागतं, त्रास होतो, मग ते स्नानच टाकून दिलं, मग काय, मग तो का त्याग झाला का, तो कर्माचा त्याग झाला का, तो नाही. आता आपण पंढरपूरला जातो, दिवसभर किती चालतात माणसं, आपण चालतो, एवढे दमून गेलेले असतात माणसं, आणि पहाटे एकादशीची दिवस सकाळी उठून, आता आपली इथून जवळजवळ 1.5 किलोमीटर असेल ते, हा चंद्रभागा आहे का नाही, 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असं काय, 2 किलोमीटर असताना काय, जे कोणी हाय काही करतो का, लय पाय दुखत येतं, लय दुःख होतं, लय गार लागा, पाऊस येतोय, वारकरी म्हणजे काय बेछुटच काम आहे त्यांचं. ते पाऊस येतोय, कपडे भिजतेत, काल दिवसभर चाललाय, काही झोपही झाली नाही, शेजारचं घोरतंय होतं, त्याच्या काही डोक्यात नाही. तो काय क्लेश भयात न काय नाही, क्लेशही नाही त्याच्या डोक्यात, क्लेश हा विशेष नाही, त्यातल्यात बिचार या महिला, त्यांना कोणती शक्ती, त्यांना तर थकवा नाही, भानगड नाही काही देवाचं धर्माचं म्हणण्यात. अहो ती प्रदक्षिण आहे साहेब, ती प्रदक्षिण आहे आपली 8 किलोमीटरची, ते 8 किलोमीटर एक खट्टी माणसं चालतात, सगळ्या आपल्या आश्रमातून निघा ना, तेवढं एवढं गार, कारण ते आपलं काय टपाटपा थोडंच चालतं येत, उभं राहावं लागतं, गर्दी भानगडी, असं 5-6 किलोमीटर तर नक्की असेल, 6-7 किलोमीटर असेल ते. मग आता एवढं करत असताना काय क्लेश होतात ना, काय क्लेश झाले म्हणून त्यांनी प्रदक्षिणा सोडली, काय क्लेश झाले म्हणून त्याने काय स्नान सोडलं, मग असं नाही होत ना. पण काय क्लेश, कर्म हे दुःखदायी आहे, आणि कायचा क्लेश होतो म्हणजे तुम्ही ते टाकलं तर तो तुमचा त्याग, तो त्याग ठरत नाही, तो राजसी त्याग ठरेल. तो तुमचं कर्म तुम्हाला फल नाही देणार, ते तुमचं टाकलेलं कर्म फल नाही देणार. पण वारी करून आले, पण त्याच्यात कोणती अहंता नाही, मी पांडुरंगावर उपकार केला, मला तर लय पुण्य होणार आहे, किंवा आता यातून मला लय काही गठोळ मिळणार आहे, याची संकल्पनासुद्धा नसते. ते सगळं कृष्णार्पण आहे का नाही, ब्रह्मार्पण, ब्रह्मावीरच असतं सगळं ते असं. आणि त्यामुळे कायाच्या क्लेशाने ही गोष्ट जर टाकली तर ती योग्य नाही. भगवान सांगतात व्रत करायचं. कोणतं व्रत फुकट असतं, अहो ते काय, आता परंपरा पडली, एकादशी व्रत, आता माझी तर मरायची वेळ येते, त्याचं काही खात्याचा त्रासच होतो, शेंगदाणे खा, भगर खा, साबुदाणा खा, फळं खा, नुसतं दूधही प्यालं तरी कोणी कुणाही केलं तर ते शरीर नाही स्वीकारित. अरे मस्त त्रास होतो, म्हणजे काय एकादशी टाकीतो काय, मग करावीच लागते ती. मग एकादशी करणं दुःखदायीच आहे, आणि काय क्लेशच आहेत त्याच्यात, पण काय क्लेश आहेत दुःखदायी आहे, आणि म्हणून जर तू त्याग करशील तर त्या त्यागाचं तुला फल मिळणार नाही. तो त्याग नाही, तो काय आहे, तो हा त्याला राजेश त्याग झाला, पण पुढे फल काय नाही ना, निरर्थक झालं ना ते. आणि म्हणून व्रत करत असताना, व्रत वैकल्य करत असताना इतकं सहज घडत नाही, सगळी गोष्ट असते, खाण्याची बंधनं असतात. आता एकादशी लोक काय, आता ज्यांना जे माणसंच नाही त्यांचा काही विषय नाही, पण ते दुसरी माणसं काही खातात ना, काही खाण्याची बंधनं येतात ना आपल्यावरती. आता खाण्याची बंधनं मग जे माणसं परमार्थ करतात, वारी करतात, किंवा आता काही जे साधक असतात समजा आपल्यासारखे पारमार्थिक माणसं, ते कुठेही नाही खाऊ शकत आणि काही नाही खाऊ शकत, बरोबर आहे का नाही. आता ते काही खातात, काही पितात, कुठेही खातात, बुटं घालून नाही खातात, 4 वाजता खातात, रस्त्यावरही खातात. आपण तसं नाही करणार ना. म्हणजे बंधन येणंच याचा अर्थ काय क्लेश आहेत त्याचे. जवळचे माणसं मस्त कांदा भजे खायला आले तर थंडीचे, आणि याला एकादशी आहे म्हणल्यावर याला काय आनंद होतो काय, ते होतं. आता काही माणसं एकादशीला शिवाय देते, तो भाग वेगळा. काय सली चांडळी आजच आली माझ्यामुळं उठली नेमकं लागणार. काय क्लेश, हे काय क्लेश होतात ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून व्रतवैकल्य असतील, स्नानसंध्या असेल, खाण्यापिण्याचा असेल, हे सर्व करत असताना कर्मकाठिन्य समजून टाकणे हा मूर्खपणा असतो. आणि म्हणून कर्माची गोष्ट अशी असते, कर्म आरंभी कठीण असतं,
आणि कर्म आरंभी कठीण असतं. मी एकदा ते आमची लहानपणी त्या याला गेलो होतो, रांजणगाव, ते रांजणगाव आहे ना, तिथं देवी. कधी बाहेर गेलो नाही गाव सोडून. आता त्याची सायकलवर गेलो. आमचे चुलत भाऊ होते, आम्हाला जुळते, ते मोठाली होती, मी लहान होतो. मला इथे सकाळीच खायची लय भूक लागली मला ती. त्या आणि मग आता ते सायकली ते लोक म्हणले, व त्या वडळ्याच्या पुढं सायकली काय जायच्या नाही, तिथं लय फुफटान भानगड, तुम्हाला सायकली इथंच लावावं लागतात. ज्याला सायकल लावून तिथं चालले फुफट्याने तिकडं ते मध्ये रांजणगावला. आणि ऊन लागले, उन्हाळ्याचे दिवस, चैत्र महिन्यातला. अशी भूक लागली आणि ते जवळ होतं आणि ते भाकरी बिकरीचं गठुडं असं फेकून द्यावं वाटायचं. आता काय करावं, तर लय जड झालं, पाय उचलं ना, काय झालं. मग असं माझंच नाही, बऱ्याच माणसाला प्रवास करत असताना शिदोरी फार जड होती, ती नको वाटती. पण जेव्हा जागेवर जातो, तोंड हातपाय धुवून खायला बसतो, त्यावेळी ती फार गोड असते. ज्ञानेश्वर माणसं उदाहरण आहे ते. हां हां, शिळा का शिदोरी, आता शिळा घेतली शिदोरी घेतली. अरे शिळा घेतली तर ही विकून जाताना ती डोक्यावरच घ्यायची आणि तिकून येता डोक्यावरच घ्यायची, ती तुझा जीव घेणार आहे ती. पण शिदोरी ही ज्या कालामध्ये विकून जाताना तुला त्रासदायक आहे, पण तिथं घेऊन खाल्ल्यानंतर मग तसं कर्माची गोष्ट आहे. आता त्रासदायक जर काय, आरंभी हे त्रासदायक असलं तरी परिणामी फार गोड आहे, त्याचे परिणाम फार चांगले आहेत. म्हणून परमार्थ करत असताना माणसाला दुःखच होत असतं, असं आहे. निंब कडू असतो, हिरडा तुरट असतो, पण त्याचे परिणाम फार चांगले असतात. तसं कर्म हे कठीण असतं, क्लेशदायी असतं, पण त्या कालामध्ये त्याचे परिणाम फार चांगले असतात. दूध खायचे तर गाईला शिंग आहेत म्हणून गायच नको आपल्याला, तसं नाही जमायचं. मग गाय लाता पण मारते, गाय इकडं तिकडं पण पळते, गाय कधी कधी शिंग पण मारते. हे सगळं सांभाळून मग त्याला दूध खायला मिळत असतं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी शेवंतीचं उदाहरण दिलं. शेवंत्यात म्हटलं 2-3 प्रकारचे असणार आहेत. ते शेवंतीचे फुलं पाहिजे, काटे असतातच त्याला. आपल्याकडे शेवंतीला काटे नाहीत, हे का नाही. गुलाबाला काटे असतात, पण माऊलीच्या ओळीत आले, व शेवंतीचे फुलं पाहिजे त्याला काटे असतात. मग काटे जरी असले तर पण फुलं पाहिजेत ना, मग ते दुःख तर सहन करावं लागतं ते. म्हणून स्वयंपाक सुख महाग असं म्हटलं ते. ज्यावेळी तुम्हाला स्वयंपाक करायचा, मग त्या कालामध्ये डोळ्यात धूर जातो. आता नाही डोळ्यात धूर बिरत काय, आता आता काय कठीण झालं आहे आता ते काय. अहो लय दुनिया बदलली, दुनिया बदलली नाही लोक, हो दुनिया नाशली, पूर्ण नाशली, लय वाईट. खूप कोणी तरी बोलायला लागतं, त्या मोबाईलवर सगळं जग पाहतं. परिस्थिती अशी आहे, पूर्वीच्या काळात ह्या महिला त्या दळायचं, वाटायचं, सारायचं, तिथं गेलं. आता वाटायचं. आताचे काल असं आहे, जर लाईट नसली ते मिक्सरमध्ये फिरायला त्यांना जर वाटायला नाही जमलं. आपल्या आमच्या भागात तर काय नाही, ते प्रत्येक भागात ते डबे भरून ठेवले असतात मसाल्याचे. घेतलं पळीभर टका झालं कालवण. इकडे ह्या गावात पद्धती रोज सकाळी वाटणं बिटणं करून मग ते घालायचं येतात. लाईट नसते समजा वाटायला, डायरेक्ट वरण. म्हणजे काही का तिकडं. म्हणजे एवढे लोक आळशी झाले, कधीही रात्री किचनमध्ये झोपण्याच्या टायमाला खरकटी भांडी किंवा न झाडलेलं अन्न देवता रात्री किचनमध्ये वास करते. पण पूर्वीच्या काळात कधी असं होत नव्हतं. ती बाई कधी तसं टाकणारच नाही. रात्री किती उशीर झाला सगळं झाडून झुडून घेणार, सगळे भांडे घासणार, पालथे घालणार. ते आता काल नाही, जेवले तसंच लुटून देणार. सकाळी मग भांडेवाली बाई येते कोणाच्या नाहीत, मग सकाळी उठल्यावर पाहणार, हे 8 वाजता उठणार. बाबा अवघड आहे. चला जाऊ द्या. मुद्दा आपला तो काय, तुम्ही म्हणता तुम्हाला नाही बायको, तुम्हाला काय करायचं, कारण आम्हाला हातानेच करावं लागतं सगळं, म्हणून आम्हाला माहिती आहे ते सगळं. तर असो, तर असा जो त्याग केला असतो तो देहासक्तीमुळे, तर देहाच्या पोषणामुळे. तुकाराम महाराज म्हणाला काय, शरीर पोसावे अधमाचे ज्ञान. आपल्या शरीराला त्रास होतो, त्याला पोषण्याकरता जर हे कर्म टाकले तर तो कर्म त्याला काय म्हणतात, तो राजस-त्याग. कार्यमित्येव यत्कर्म
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः सत्यागः सात्विको मतः कार्यमित्येव यत्कर्म नियतं नियतं क्रियतेऽर्जुन संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः तर कार्यम इति एव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगं त्यक्त्वा फलं च एव स त्यागः सात्विकः मतः असे पद आहेत. यत् नियतं कर्म कार्यम इति एव, तर यत् कर्म नियतं कर्म कार्यम, जे नियमाने कर्म आहे ते केलेच पाहिजे. कार्यम क्रियते अर्जुन, असे हे कर्म हे केलेच पाहिजे. पण कसे? संगं त्यक्त्वा आणि फलं त्यक्त्वा, असा जो त्याग असतो तो नियमाने कर्म करतो पण संग टाकतो, म्हणजे त्या कर्तृत्वाचा मद आपल्याकडे घेत नाही आणि त्या कर्मापासून कोणत्याही फलाची अपेक्षा करत नाही. आणि असा जो त्याग असतो मग त्या त्यागाला काय म्हणतात? सात्विक त्याग, असं या ठिकाणी या श्लोकात सांगितलेलं आहे. तामस त्याग सांगितला, राजस त्याग सांगितला आणि आता सात्विक त्याग आहे. नियत कर्म कोणते? काही कर्म वर्णाचे आहेत, काही कर्म आश्रमाचे आहेत आणि काही कर्म वैयक्तिक शारीरिक असतात. तर मग शारीरिक कर्म सांगितले तुम्हाला, म्हणजे वर्ण अभिमान आश्रम आता चार, त्याला काय म्हणतो? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, याला प्रत्येकाला वेगवेगळे कर्म असतात. आणि ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास यांचे वेगवेगळे कर्म असतात. आणि ह्या चारही आश्रमामध्ये चारींना पण शरीर असतात. कुठे ब्रह्मचारी असतो त्याला शरीर असतं, गृहस्थ असतो, वानप्रस्थ असतो, संन्यासी असतो. सगळ्यांना शरीर टाकून तर काही चालत नाही. मग त्या कालामध्ये शरीर असतं, त्या शरीराच्या संबंधित जे जे कर्म असतात ते नियत कर्म त्याला ते करावेच लागतात. मग अशा कालामध्ये काय होतं? जे कर्म करायचे असतात, काही प्रसंग देशात, काही प्रसंग कालानेत आणि काही जग असतात, काही घटनेत येतात. त्या कर्माचा काय होतो? आपोआप त्याग होतो, कर्म राहून जातात. आता आपण ते रेल्वेत बसतो, चाललो काशीला, आता राहिलं स्नान, मग आता काय करणार? असं होतं ना बऱ्याच वेळा. मग आपण रोज सकाळी स्नान करतो, देवपूजा करतो. तर वारीला चालला, वाजले 10, कुठं स्नान करतो आणि काय वारी करतो? मग जरी तसं राहिलं तरी त्याचा आग्रह नसला पाहिजे. तो जर आग्रह केला तर तो आग्रहसुद्धा माणसाला बाधक ठरतो. आपण ते काय करतो हे त्याच्याकरता त्याने मुद्दाम नाही त्याग केला ना, त्याने मुद्दाम त्याग नाही केला. मग असा जो संग त्याग असतो, तर मग तो काल असतो, देश असतो, प्रसंग असतो. अशा कालामध्ये सुद्धा कर्म राहून जातं करायचं. जरी कर्म राहिलं तर त्याच्याबद्दलचा फार आग्रह नसला पाहिजे. आणि म्हणून जे जे कर्म करायचं ते कसं करायचं? संग टाकून करायचं. तर त्याच्यामध्ये 3 मुद्दे सांगितलेले आहेत. पहिली गोष्ट, कोणतंही कर्म करा ते उत्साहपूर्वक करा. कर्म करत असताना उगाचच जीवावर आल्यासारखं नको, आदराने कर्म करा, उत्साहाने करा, म्हणजे उल्हासित होऊन करा. जे कर्म करायचे त्या कर्माबद्दल अत्यंत आदर भावना ठेवून करा. आणि तिसरी गोष्ट, जे कर्म करायचं ते विधिवत करा. केलं म्हणजे होतं असं नाही. या 3 गोष्टी आहेत. अत्यंत उत्साहाने करा, नाही 4 गोष्टी आहेत. अत्यंत उत्साहाने करा, त्या कर्मात आदरबुद्धीने करा आणि ते कर्म विधिवत करा. आणि एवढं झालं का शेवटी ईश्वर अर्पण बुद्धीने, निष्काम बुद्धीने कर्म करा.
आणि असं कर्म केलं का तुम्ही हो म्हणा नाही म्हणा, त्याला त्याच्यात जो त्याग होतो संघाचा आणि फलाचा, तोच खरा त्याग आहे. त्यालाच काय म्हणतात, तो सात्विक त्याग असं म्हणतात. असे ब्रह्मचारी असला, संन्यासी असला, कोणी काही असला तरी त्याला ह्या सगळ्या त्याच्या वाट्याला हे सगळं येतं. असं आहे. आणि म्हणून हे सगळे करत असताना हे हे सगळं घडतं ते स्वाभाविक आहे. याच्यात ते स्वाभाविक सगळं येतं त्याच्या वाट्याला, ते करायचं असतं. आणि म्हणून मी करता आहे हे स्मरण न केलं तर मग ते कर्म त्याला संगत टाकायचं काम पडत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट, मी यातला करता आहे, माझ्यासारखा कोणी करणार नाही, असं नाही करायचं. पाऊली म्हणले, पये अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, पतना कारण, हा दोन्ही पतना कारण होय. मातेच्या ठिकाणी अवज्ञा केली आणि मातेच्या ठिकाणी दुष्ट भावना केली, या दोन्ही अगदी सेम एवढे दोन शब्द घ्यायचे. कर्माची अवज्ञा पण करू नका आणि त्याच्याबद्दल दुर्भावना पण करू नका. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आदर पण आला आणि उत्साह पण आला आणि त्यात विधी पण आली. मातेचं उदाहरण दिलं. आणि म्हणून जरी आता तुम्हाला त्याचा त्रास होतो, वाचुनी मुखाला काय, वाचुनी मुखाला गे गायच वाळावी. मग आता तुम्हाला गाय मुखाने वाईट खाते म्हणून काय गायच टाकून देणार का तुम्ही? तसं कर्म त्रासदायक आहे म्हणून कर्मच टाकलं तर मग ते योग्य होणार नाही. जी गोष्ट आपल्याला ही पाहिजे करायची असते ते करावीच लागते. असं कोणी घडतं का आंबा खायला लागला, मग आंबा खात असताना त्या सालीत काय रस नाही आणि त्या पोळीत पण काय रस नाही, मग दोन्हीला सोडून रस असतो का नाही? मग तुम्हाला काय पाहिजे, रस पाहिजे असतो. पण त्या रसाकरता तुम्हाला कोय पण स्वीकारावी लागते आणि सालं पण स्वीकारावी लागते. तसं तुम्हाला ते सात्विक कर्म त्याच्यापासून फल स्वीकारायचे. त्या कालामध्ये त्या कर्माच्या भोवती येणाऱ्या गोष्टी, दुःख, हे तुम्हाला क्लेश वगैरे ते स्वीकारावेच लागतात. अशा प्रकारे. आणि म्हणून तैसा कर्तृत्वाचा मध्व आणि कर्मफळाचा आस्वादू, या दुहीचे नाव बंधू या दुहीचे नाव बंधू कर्माचा की. बस दोन मुद्दे सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी. तुम्हाला कर्तृत्वाचा मत आणि कर्मफलाचा आस्वाद, या दोन गोष्टी टाकल्या मग अगदी ते कर्म योग्य आणि त्याचा योग्य त्याग झाला. असं ज्ञानेश्वर एक उदाहरण फार गोड दिलं ज्ञानेश्वर महाराज. माऊली म्हणतात, जैसा बापू नातळे लेकी आणि तैसा होरे न शके दुःखी विहित क्रिया. मग आता जसे एखादी आगा आत्मजेच्या विषयी आणि जीव जायसा निराभिलाषी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसा आपला बाप आपल्या मुलीबद्दल तो इतका निरीच्छा असतो, त्याप्रमाणे तसं कर्म जर केलं तर मग फल आणि संग टाकला तर त्याला सात्विक असं म्हणतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रे ज्ञानदेव तुकार विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम. रामेश्वर भगवान की जय.